भरपूर प्रमाणात पाणी साठलेलं आहे. आपण बघू शकता आमचे कॅमेरामॅन आपल्याला दाखवत आहेत. चालण्यास सुद्धा जागा नाहीये. निश्चित गावाला जणू चारी साईडने पाण्याने व्यापून टाकलेलं आहे. चारी बाजूने कंबरवर पाणी. रस्ता नावाची गोष्टच उरलेली नाहीये इथे. 4-4 फूट खोलीचे पोल सुद्धा पाण्याने वाहून जातील अशा प्रकारचा पाऊस जोरदार सतत दुपारपासून पडत आहे. आणि आता मी सुद्धा पाण्यात जवळ जायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण पाहू शकाल जवळ रस्त्याला सुद्धा एका नदीचं वळण आलेलं आहे. भरपूर प्रमाणात पाणी आपण पाहू शकता. इथे झाडं सुद्धा पाण्यात गेलेली आहेत सर्व. कॅमेरा काहीतरी उडालेला. हे बघा रस्त्याच्या मधोमध उभा आहे. मला असं कळू शकत सुद्धा नाही की मी रस्त्यावर उभा आहे. इकडे माझ्या डाव्या साईडला पाहू शकता आपण. पुढे सरकण्याचा प्रयत्न करूया आता. की आपण जी बघत आहात ती पूर्णपणे शेती आहे. शेतीचा असा काहीच प्रकार राहिलेला नाही. जवळजवळ सर्व झाडं ही पाण्यात गेलेली आहेत. आपण पाहू शकता इथली आंब्याची झाडं जवळजवळ पाण्यात बऱ्यापैकी बुडलेली आहेत. आणि आमच्या माहितीप्रमाणे आणि आम्ही मिळवलेल्या माहितीप्रमाणे असं समजण्यात येत आहे की याच्या अगोदर इतकं पाणी कधी झालेलंच नव्हतं. हे लोकांना पहिल्यांदाच अनुभवायला मिळत आहे. आपण पाहू शकता रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहत आहे. आपण पाहू शकता नदीचं स्वरूप आलेलं आहे पूर्ण. दोन्ही याला नदीचं स्वरूप आलेलं आहे. रस्त्याच्या दुतर्फा ओसंडून पाणी वाहत आहे. तिथे कधी काही रस्ता होता की नाही असा प्रश्न पडायला लागला आहे. कारण की रस्त्याला सुद्धा नदीचं स्वरूप मिळालेलं आहे. आपण पाहू शकता इथे आमचे कॅमेरामॅन कुणाल यादव आपल्याला सतत दाखवत आहेत आपल्या माहितीसाठी. पूर्णपणे इथे आपण जर तो पोल पाहू शकत असाल तर पाहू शकता जवळजवळ 6 फूट लांबीचा पोल बऱ्यापैकी पाण्यात बुडालेला आहे. जवळजवळ एखाद फुटच राहिला असेल कदाचित. इतकं पाणी याच्या अगोदर मुर्शिदाबाद कधीच झालं नव्हतं. इथून गाडी तर काहीच निघू शकत नाही. आपण पाहू शकता या पाण्याचा फ्लो इतका आहे की जवळजवळ काही अजून जास्त प्रमाणात जर पाणी असतं तर मला सुद्धा वाहून नेलं असतं. आपण पाहू शकताय आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत की आपण हे पाहू शकाल. एक प्रकारची पूर्णपणे नदीच झालेली आहे ही. पाहू शकताय ओसंडून वाहणारं पाणी. लोकांच्या गाड्यांचा आवाज येत आहे इथून. आपण पाहूया
मुलं आपण पाहू शकताय पाण्याचा पूर्णपणे आनंद घेताना. फेसबुकवर मग तुला काय वाटलं? कधी घेऊन जा, आमच्याकडे भरपूर आहे. वेलकम. आणि हे भिजू नका, बाकी मला विसरत तरी झालं. ठीक आहे, आता तुम्हाला तर भिजवतो मी. एक मिनिट वाटत आहे इथे खूप पाणी आलेलं आहे. इकडे बघ. यांचं काटे सर यांचं घर पूर्णप्रमाणे वाहत गेलेलं आहे आणि तिथे अर्ध्या अडलेलं आहे. आता सचिन पवार यांनी 5-6 जणांना वाचवलेलं आहे. आता आम्ही 10-12 जण ती गाडी घेऊन येणार आहोत. कुठे ती पुढची प्रक्रिया आहे. ती पुलावर एक गाडी आहे, बाईक आहे, ती घेऊन यायची आहे. आताच आमच्याकडे चे विद्यार्थी अतिशय महापूर झाला, त्याच्यामुळे आम्ही त्यांना आणलेलं आहे. मुशत नदी म्हणजे या नदीला खरं नाव आहे गोदावरी नदी, पण तिला आता मुशत गावामुळं मुशत नदी नाव पडलं आणि त्या मुलांना आम्ही या महापुरातून वाचवलं. आणि स्टार माझ्यासह सचिन पवार, माझ्या हितेश कटक यांचं पुण्यनगरी आगमन झालेलं आहे. कॅमेरामॅन कुणाल यादव सोबत स्टार माझा अक्षय.